सावित्रीच्या बुद्धीला, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला, अशिक्षित अडाणी तू पतीपाशी शिकली, मुलींसाठी पहिली आई शाळा हो काढली। धारावी सबके बीच में अगर आप देखा जाएगा, माहिम स्टेशन नज़दीक है, साइनी स्टेशन नज़दीक है, मार्केट्स नज़दीक है, बस डिपो सब नज़दीक है, हरभरा है तो हरभरा है, वेस्टर्न तो वेस्टर्न है, सेंट्रल सभी है। इसके तो धारावी को नंबर 1 पे बोला गया है। लोक म्हणतात काय, हे लोक नुसते खासदार येतात प्रत्येक वेळी निवडून आणि ते विचारून जातात, पुन्हा सरकार बदललं का दुसरं सरकार येतं, म्हणजे याच्यामध्ये काही अर्थ नाही, डेव्हलप काय होणार नाही, हे आहे असंच राहणार आहे। त्यामुळे लोक जास्त त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेत नाहीत। तुमच्या मागं कामं राहतात, तुम्ही मतदान घेऊन सनी तुम्ही ज्या टायमाला मतदान घेतात त्या टायमाला तुम्ही ह्या महिलाच्या हातापाया जोडतात, त्या महिलाच्या हातापाया जोडतात, आणि आमचे कामं असले म्हणजे तुमच्या मागं कामं राहतात का असं? कि आपको क्या लगता है, क्या बदलना चाहिए, क्या नहीं होना चाहिए, वैसा कोई नहीं पूछते। खाली इतना है कि भाई यहाँ पे DRP लागू हो गया है, धारावी में टूटने के बाद में धारावी में ही मिलेगा घर, मिलेगा वो मुझे भी पता है कि धारावी में अगर किसी के पास 95 का प्रूफ है तो उसको घर धारावी में ही मिलेगा, और जिसके पास कोई प्रूफ ही नहीं है वो आज यहाँ पे भाड़े से रह रहा है, वो क्या करेंगे? त्यांनी डेव्हलपमेंट आणलंय, परंतु डेव्हलपमेंट त्यांनी कुठल्या धर्तीवर करताय? जर हा मागासवर्गीय, हा मिडल कास्ट एरिया आहे, तर तुम्ही त्या घरातल्या माणसाची मनस्थिती जाणून घ्या ना, की तो जगतोय कसा। पुनर्विकास व्हायला पाहिजे, पुनर्विकास झाल्याशिवाय आपला परिसर म्हणजे कुटुंबांना पण बरं वाटेल ना, पण पुनर्विकास झाला तर पण तो इकडचा पण तिथंच राहायला पाहिजे ना। किसी को अभी विश्वास ही नहीं होता है क्या ऐसा होता है, होएगा, क्योंकि हम लोग का बुढ़ा लोग सब ये बात सुन सुन के चले गया। आता किती वर्षापासून आम्ही ऐकतो की धारावी तुटणार आहे आणि ती पडणार आहे, पण आता आमच्या मुलांची लग्न, त्यांच्या मुलांची लग्न होती तरी सुद्धा अजून धारावी तुटली नाहीये, म्हणजे काय विश्वास आहे की धारावी बनेल, पुनर्विकास होईल, म्हणजे याची गॅरंटी अजून कोणी देत नाही। इतना पता है कि हमारे बिजनेस का यही होगा कि बंद हो जाएगा, आगे क्या फिर हम लोग को भी कहीं पे काम करना पड़ेगा किसी के एंटर में, इतना ही होगा। और अगर धारावी बंद हो जाएगी तो ये सब काम तो बंद ही हो जाएगा। एक मोठा इंडस्ट्रियल एरिया आहे धारावी, ह्या बाजूला गेला ना माहीमच्या बाजूला सगळं लोखंडाच्या सामानाचा, कितीतरी मोठमोठे कारखाने आहेत मध्ये, काय ना काय लोक करतात, प्लास्टिकच्या साफ करून त्याची पावडर बनवतात, प्लास्टिकच्या दुसऱ्या काही वस्तू बनवतात, काही ना काही उद्योगधंदे। लेकिन हम लोग को क्या है, हम लोग भी चाहते हैं कि अच्छा हो जाए, लेकिन अच्छा होने से हम लोग को रोजी रोटी बंद हो जाएगी, हमारे बच्चे को संभालना भारी हो जाएगा। पढ़े लिखे तो हम लोग है नहीं, कोई हम लोग को जॉब दे पाएंगे, हमारा उसमें ही गुजारा है, अभी हम लोग को उसमें ही करना है काम। डेवलपमेंट होने वाला है तो उसमें हमें कैसी जगह मिलने वाली है, जैसे कोई बिजनेस भी घर में चलते हैं, हमारे खुद के बिजनेस मतलब जो क्लासेस हैं हम लोग लेते हैं, ट्यूशन्स लेते हैं छोटे बच्चों के, तो वो तो हमारा अभी ऊपर माले पे चलता है और हम लोग नीचे रहते हैं, तो फिर वो कैसे होगा? तो वो तो हमको एक ही रूम मिलेगा, तो एक ही रूम में वो सब एग्जिस्ट करना पड़ेगा, तो हमें भी उसके बारे में जानकारी चाहिए कि हमें कैसे मिलने वाला है। आम्हाला जागा पाहिजेच, मेन म्हणलं तर आम्हाला व्यवसायासाठी, म्हणजे काऊन की आमचं पोटा पाण्याची आमची त्याच्यावरच रोजीरोटी आहे। यहाँ पे ऐसा है कि जो भी लोग अगर नहीं पढ़ा लिखा भी होगा ना, उसको भी काम मिल सकता है। अभी यहाँ पे अगर कोई किसी को काम देता है तो उसको ये नहीं पूछता है भाई तू कितना पढ़ा लिखा है, उसको यही पूछेगा भाई तेरे को प्लास्टिक छाटने आता है, वो बोलेगा ठीक है भाई मुझे नहीं आता है, तो ठीक है नहीं आता है ना, तो देखो हम लोग सिखाते हैं, वो 2 दिन में सीख सकता है। महिलांमध्ये चर्चा होते की आपलं हे तुटणार आहे, पण कधी तुटणार आहे हे माहिती नसतं आणि किती जागा मिळणार आहे हे सुद्धा माहिती नसतं, क्वचित कानावर आलेलं तेवढंच बायका बोलत असतात। स्त्री कितीही शिकली, पंतप्रधान झाली, पण तिला हे चपात्या करणं भागच पडतं।
क्योंकि वहाँ पे कोई महिला की सुनती ही नहीं है, तो क्या जाके मतलब है। कभी कोई मीटिंग रहता है बच्चे लोग में स्कूल में, तभी भी औरत लोग जमा होते हैं। तो ये मदद करता है तो उसमें हम लोग शाम को बैठने का टाइम ही नहीं मिलता है, बहुत काम रहता है शाम को। तो फिर अक्का दिन एक काम करो तो घर का काम शाम को करना पड़ता है, तो कोई साथ में कोई औरत निकलता ही नहीं है बाहर। लोकांपर्यंत काय पोहोचत नाही आणि काय माहिती का, महिला आहे ना एवढं थोडंसं बघतात आणि सोडून देतात, कारण का त्यांनी जर अर्धा तास किंवा 1 तास वेळ दिला ना तर काहीतरी अजून जागृती होणार. पण महिलांना फक्त TV बघायला जास्त शौक आहे. ही सिरियल झाली बाबा, आता याच्या पुढे काय होणार. त्या लोकांनी काय केलं, तुम्हाला सिरियलमध्येच अटकवलंय, सिरियलपासून तुम्हाला दूर केलं नाही काय. आणि स्वतःचं आता सध्या जीवन आहे ना इतकं बेकार आहे की 500 रुपयाची नोट मोडली तर ते कुठं जातं, म्हणजे सामान्य घरामध्ये ते कुठं जातात ते माहिती नाही पडत. रूमसाठी बोलायला आलेत, मीटिंग घ्यायला आले म्हटले ना तर सगळे काम टाकून, जरी कोण जात असेल ना कामाला तर रजा घेऊन येणार आणि बसणार तिथे. काय असतं, एकदा ना सगळ्या महिला बाहेर काढून महिलांचा मोर्चा काढायला पाहिजे. ज्या वेळेला महिलांचा मोर्चा काढून आपण, पण सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे, कारण का जो पुढे असतो तोच दाढीला जातो. मी आतापर्यंत 40-50 वर्षापर्यंत येथेच राहत आलो आहे. मागे पुढे दरवाजा किंवा एक दरवाजा, असं अंगण नाही की तिथे आमचे मुलं मुली ॲक्टिव्हिटीज करतील. मुलींना खेळायला ग्राउंड असेल, आमच्या मुलींना सणवार जरी आला तरी खेळणं काय आहे हे माहीत नाही. हवा यायला आणि प्रकाश यायला मार्गच नाही. ज्यावेळेस तुम्ही डेव्हलपमेंट करा, ज्यावेळेस तुम्ही बिल्डिंगी उभारा, पण बिल्डिंगी फक्त 4 भिंतीच्या आणि सिमेंट रेतीच्या नसाव्या. त्याला असं काही असावं की आमच्या ज्या मागे राहिलेल्या अपूर्ण इच्छा आहेत, आमची जी स्वप्न आहेत, सरकारने ती स्वप्न साकार करावी. 70 जागा देऊन त्याच्यामध्ये काय सुविधा असणार आहे, संडास बाथरूम असणार आहे का, किचन असणार आहे का, मुलांना शिक्षणाला वातावरण तसं असणार आहे का, एरियामध्ये सुलभ शौचालय असणार आहे का. आता आमचे हे चाळीचं सुलभ शौचालय हे म्हणजे सरकारने घेऊन त्याचं सुलभ केलेलं आहे. म्हणजे आम्ही घराला भाडं देत नाही तेवढं आम्ही त्या सुलभ शौचालयाला भाडं देतो. किचन आणि घर हवेशीर पाहिजे. आता लोकवस्तीच्या मानानं लोक जशी दाटी वाटीनं राहतात असं नाही, प्रत्येक 2 बिल्डिंगमध्ये गॅप पाहिजे. कारण स्त्री त्या रूममध्ये राहणार आहे, दिवसभर तिलाच तिथे राहायचं आहे, वावरायचं आहे. पुरुष बाहेर जाणार आहेत सर्व्हिसला आणि स्त्रीलाच तिथे सर्वीकडे वावरायचं आहे घरामध्ये. मग तिच्या सोयीनुसारच तिला रूम द्यायला आहे, असं तर आमचं मत आहे. उसपे कभी किसी ने ये नहीं पूछा कि भाई तुम कितना कमा रहे हो, अगर धारावी बंद है तुम्हारी कमाई कहाँ जाएगी, ये कभी कोई पूछता नहीं. खाली ये है कि तुमको इसको इतना स्क्वायर फीट मिलेगा, तुमको उतना स्क्वायर फीट मिलेगा, उसमें तुम चलोगे क्या, ये क्या वो क्या, वही सब बातें होती है. आता डेव्हलपमेंट झाल्यानंतर आपल्याला एवढा मेंटेनन्स भरायला लागणार. आता ह्या मुलाचा एवढा खर्च आहे आणि ह्यांना एवढं जेवण वगैरे द्यायचं, तर रोजचं काय करायचं. त्याच्यामुळं आजार नसलेल्या लोकांना आजार लागते. आम्हाला छोटी जागा नाही पाहिजे. जरी आता आले ना की आम्ही तोडणार, तुम्हाला एवढे देतात तरी आम्ही तोडून देणार नाही. ॲक्च्युली आम्हाला सुविधा हव्यात. म्हणजे काय गरजेचं नाही तुम्हाला वाटत की आम्हाला टॉवर नको, काय का आता ह्या परिस्थितीत आम्हाला तुम्ही सुविधा द्या, बाकी दुसरं काही नाही. समजा मोरी तुंबली तरी महिला जाते BMCत की सांगायला, किंवा संडासाची लाईन तुटली तरी महिलाच गोळा होतात ते रिपेअर करायला. वीज खंडित झाली तरी सुद्धा महिला जातात वर्गणी काढून त्या वायरमॅन बोलवायला.
पुरुष दिवसभर कामाला गेलेला असतो आणि महिलाला त्या सगळ्या अडचणीवर तोडगा काढायचा असतो. म्हणून जास्तीत जास्त महिलांचा सहभाग पाहिजे. आमच्या ए वॉर्डमध्ये ज्या काही 10-20 चाळी आहेत, त्या 10-20 चाळीमधल्या 12-12 घरामधल्या जरी स्त्रिया एकत्र आल्या, त्यांच्यापर्यंत आम्ही गेलो, तरी मला असं वाटतं की प्रत्येक संस्थांनी किंवा प्रत्येक मंडळाने जर असं काम केलं तर म्हाडाचं कामही खूप हलकं होईल आणि आमच्या समस्या आहेत त्या पण त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचतील. नाही, महिला म्हणून तर मला एक तर जाणीव आहे की पुनर्विकास झाला पाहिजे, धारावीचा झाला पाहिजे, पण तो चांगल्या तऱ्हेने झाला पाहिजे. असं कुठं त्यांना विकासून बाहेर फेकलं नाही गेलं पाहिजे. धारावीतली लोक धारावीतच राहिली पाहिजे. आमची धारावी आहे ना, आहे तशीच ठेवा, पण ती कशी करा जशी आम्ही बोलतो तशी. पुनर्वसन असावं ना, बदल असावा, पण बदल असावा की आम्हाला त्याचा त्रास झाला नाही पाहिजे. मगर ये सपना पूरा होना मांगता है बस. सब ऐसा बोल बोल के सब चले जाता है मगर कुछ होता नहीं है. आपके बच्चे चर्चा करते हैं? हाँ, सब बच्चे लोग खड़ा होके सब चर्चा करते हैं. किधर घूमने को जाके उधर देख के आता है ना, तो मम्मी ऐसा बोलते है कि ये अपना इधर कैसा होएगा, कभी होएगा. धारावी का मैं 32 साल से देख रही हूँ, इसमें कुछ चेंजेस हुआ नहीं है और मुझको ऐसा लगता है कि कभी चेंजेस होगा भी नहीं, क्योंकि जो यहाँ पे गोडाउन्स वाले वो ऐसे ही आपस में लड़ते रहेंगे, जो घर वाले वो आपस में लड़ते रहेंगे, तो कहाँ से कुछ चेंजेस होएगा और होना भी नहीं चाहिए. आज जैसे आज़ादी है धारावी, कल आज़ादी नहीं रहेगी, चेंज हो जाएगा. तो प्रेम स्वरूप आई, प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझे आता, मी कोणत्या उपाय.